नको जल्लोष नको हारतुरे, भरतभाऊ गावितांचा वाढदिवस न साजरा करण्याचा भावुक निर्णय। राजकारणातील संवेदनशीलता जपत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ माणिकराव गावित यांनी 22 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबंधित दुर्दैवी घटनेमुळे राज्यात पसरलेल्या शोककडेच्या पार्श्वभूमीवर समाज दुःखात असताना वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करणे मनाला पटणारे नाही असे सांगत त्यांनी साधेपणाचा आदर्श जपलाय। या संदर्भात माहिती देताना लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी स्पष्ट केले की भरतभाऊ या दिवशी प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध नसून परगावी जाणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स, बॅनर, जाहिरात किंवा सत्कार सोहळे आयोजित करू नयेत। आपल्या नेत्याने घेतलेल्या या संवेदनशील निर्णयाचा आदर राखत हितचिंतकांनी कुठेही गर्दी करू नये असे नम्र आवाहन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की उद्या दिनांक 22 फेब्रुवारी वार रविवार रोजी दरवर्षी आपण आदरणीय युवा नेते नवापूर तालुक्याचे यांचा वाढदिवस हा साजरा करत असतो। हितचिंतक, जवळचे कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी व जिल्ह्याभरातून विविध मान्यवर हे नवापूरसाठी सोमानी कार्यालयाला भेट देत असतात। परंतु नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यामुळे आम्ही यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे। आणि उद्या रविवार दिनांक आदरणीय भाऊसाहेब बाहेरगावी असल्यामुळे कोणीही नवापूर येथे कार्यालयास येऊ नये, कारण भाऊसाहेब हे बाहेरगावी असल्यामुळे भेट होऊ शकत नाही। फुलार व जाहिरात किंवा इतर बॅनरबाजी करू नये अशी मी सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांना विनंती करीत आहे। तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी। नमस्कार।